बातमी आहे डी.वाय. पाटील बी स्कूल विद्यार्थ्यांचा 5व्या पदवीदान समारंभ कार्यक्रमाची। डी.वाय. पाटील बी स्कूल पिंपरी विद्यार्थ्यांचा 5वा पदवीदान समारंभ कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ ऑडिटोरियम संत तुकाराम नगर पिंपरी येथे पार पडला। पदवीदान तारक मेहता का उल्टा चष्मा अभिनेते व राष्ट्रीय कवी श्री शैलेश लोढा यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच भारत पेचे डायरेक्टर श्री अश्नीर ग्रोवर तसेच डॉक्टर पी.डी. पाटील चान्सलर, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ डॉक्टर भाग्यश्री पाटील प्रो चान्सलर, डी.वाय. पाटील विद्यापीठ डॉक्टर सोमनाथ पाटील प्रो चान्सलर, डॉक्टर डी.वाय. पाटील ध्यान प्रसाद विद्यापीठ पुणे डॉक्टर अमोल गवंडे डायरेक्टर, डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल पुणे हे देखील यावेळी उपस्थित होते। पाहूया। आज डी.वाय. पाटील बी स्कूलचा 5वा जो दीक्षांत समारंभ होत आहे, किती विद्यार्थ्यांना आज पदवी दिली जाणार आहे आणि या विद्यार्थ्यांकडून आपली काय अपेक्षा आहे? म्हणजे इथून पुढे आता शैक्षणिक जीवनातून हे विद्यार्थी व्यावहारिक जीवनात जाणार आहेत आणि जरी ते शैक्षणिक जीवनातला नॉलेज आहे त्याचा त्यांना कितपर्यंत उपयोग होऊ शकतो त्यांच्या व्यवहारात? सर, आता 300 मुलांचा दीक्षांत समारंभ आहे। दिस इज द 5th कन्व्होकेशन सेरेमनी आहे आपल्या इन्स्टिट्यूटची आणि तुम्ही जर बघाल तर आपण हे फार ट्रेडिशनल पद्धतीने ही सेरेमनी, हा जो कार्यक्रम आहे हा आपण हे करतो, सेलिब्रेट करतो। आणि आता ही 300 मुलं ज्या व्यावहारिक जीवनात जातील किंवा कॉर्पोरेटमध्ये जातील, काही लोक त्यांचे स्वतःचे व्यवसाय वगैरे सुरू करतील, तर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे की त्यांना सर्व गोष्टींचं नॉलेज, सर्व गोष्टींचं शिक्षण अशा प्रकारे देण्यात यावं की ते कुठेही जीवनात कुठल्याही मार्गाने जरी पुढे जायचा त्यांनी प्रयत्न केला, नोकरीत गेले किंवा त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला तर दे आर प्रिपेअर्ड। ते स्वतः फार आत्मविश्वास त्यांच्यात आम्ही तो टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। सर, एक अकाउंटेबिलिटी असते, ती स्वतःच्या प्रती असते, सोसायटीच्या प्रती पण असते। ह्या विद्यार्थ्यांनी कशी सोसायटीच्या प्रती अकाउंटेबिलिटी ठेवल्या पाहिजे जेव्हा यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये? सर, आपण ज्या व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्स बद्दल बोलतो नेहमी शिक्षण क्षेत्रात, त्याच्यावर आम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलं। आमच्याकडे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता हा एक कोर्स देतो मुलांना, जो 1 क्रेडिटचा कोर्स आहे, जो बाकी बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही दिला जात नाही। तर आपण फोकस करतो मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता। आपण शिवचरित्रातल्या पण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सवर आता फोकस करत आलो आहे, जेणेकरून त्यांची जडणघडण अशा प्रकारे त्यांचा पाया इतका मजबूत करायचा प्रयत्न करतोय आपण की त्यांची अकाउंटेबिलिटी ऑटोमॅटिकली त्यांना तो एक हे राहील कॉन्शियसमध्ये त्यांच्या की आपल्या काहीतरी जबाबदारी आहे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी। प्लेसमेंट बद्दल आपल्याला काय स्टेटस आहे? सर, या बॅचमध्ये आपल्याकडे 100% प्लेसमेंट आपण पूर्ण प्रयत्न करतो सर। पण काही लोक कधीतरी त्यांच्या उद्योग व्यवसायाकडे वळलेले असतात, काही लोकांचे फॅमिली बिझनेस असतात, तर मोर दॅन 90% आपल्याकडे प्लेसमेंट झालेले असतात। जे मुलं प्लेसमेंटसाठी रजिस्टर करतात त्यांच्या सगळ्यांच्या प्लेसमेंट आपल्याकडे आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो। आपण त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतो सर, त्यांच्यासाठी कम्युनिकेशनवर काम करतो, त्यांच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगवर। आपल्याकडे एक सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे प्रॉपर, जे बाकी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये फार कमी बघायला मिळतं आजकाल। त्याच्यामध्ये आमच्याकडे 4 फुल टाईम फॅकल्टीज आहेत, ॲज अ काउन्सिलर ते मुलांना गाईड करत राहतात आणि त्यांना त्यांच्या पूर्ण त्यांना दिशा दाखवायचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात।